जसं अफजल खान पुढे पुढे सरकत गेला, अफजल खानाने पहिला हल्ला या महाराष्ट्रामध्ये जो केला ते इथले जे धार्मिक परंपरांमध्ये सगळ्यात महत्वाची देवस्थानं आहेत, ज्यामध्ये पंढरपूरचा विठुराया असेल किंवा तुळजापूरची आपल्या सगळ्यांची आई तुळजाभवानी असेल, याच्या मूर्त्या फोडलेल्या आहेत अफजल खानाने. हाच अफजल खान वाईमध्ये येतो, एका चौथऱ्यावरती उभं राहतो, हातामध्ये एक पहार घेतो आणि ती पहार अशी वाकवतो, लोखंडाची भरीव पहार, आणि लोकांना म्हणतो असाच या शिवाजी शरण. हा अफजल खान किती क्रूर आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याने औरंगजेबाला आधी हरवलं. औरंगजेब नंतर ज्याने पूर्ण भारतावरती राज्य करण्याचं स्वप्न पाहिलं, परंतु मराठ्यांनी ते स्वप्न पूर्ण होऊन दिलं नाही, तो औरंगजेब, त्याला हरवणारा अफजल खान. आणि ज्या ज्या प्रदेशावरती अफजल खान चालून गेलेला आहे तो प्रदेश काबीज केल्याशिवाय आणि जिंकल्याशिवाय परत न आलेला हा अफजल खान. हा अफजल खान चालून आला, वाईमध्ये आला, शिवरायांनी पूर्ण तयारी केली, चिलखत तयार केलं, शिवरायांनी झिरोटॉप तयार केला, शिवरायांनी तत्कालीन वाघ नखांचा शोध लावला, त्यानंतरच्या काळात दानपट्ट्याचाही शोध लावलेला आहे. अवघ्या 5,000 40,000चं सैन्य घेऊन आलेला व्यक्ती 35,000चं सैन्य सोडून अवघ्या 5,000चं सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी. जसं हा प्रतापगडाच्या पायथ्याशी, हा अफजल खान अवघ्या 10 लोकांना घेऊन प्रतापगडच्या मध्यावरती आला.